नमस्कार मित्रांनो, विषय असा घेतलेला आहे. एका एकराचा हिशोब तुम्हाला आम्ही लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे. त्याच्यामध्ये किती खर्च झाला, किती नाही, आम्ही हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ चांगला होणार आहे. व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल. व्हिडिओमध्ये तुम्हाला असं तुम्ही शेवटपर्यंत मधात असं तंतोतंत तुम्हाला सगळं समजेल. किती खर्च झाला, किती नाही, किती याच्यावर किती रुपये आपल्या कोणत्या याच्यावर खर्च झाला, किती नाही, हे तुम्हाला आम्ही ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, माझी शेती माझा व्यवसाय ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी योगेश नागरे. मित्रांनो, विषय असा आपण घेतलेला आहे, एका एकराचा हिशोब तुम्हाला दाखवणार आहे. चला मग आपण तो प्रूफ तुम्हाला दाखवूया मित्रांनो. तर आधी आपण आता हे दाखवणार आहे मित्रांनो. चला मग आपल्याजवळ कागद आहे, कागदावर आपण घेतलेला हिशोब आहे तो तुम्हाला दाखवतो मित्रांनो. चला मग मित्रांनो, हे बघा आता आपण हिशोब घेतलेला इथं शेतकरी मित्रांनो. तर पहिला आधी आपल्याला घ्यायचा आपल्याला 2025 याचा हिशोब बरं का. एका एकराचा हिशोब मित्रांनो घ्यायचा. पहिला खर्च आपण केला नांगरणी केली, त्याला लागला 1800 रुपये लागला खर्च. दुसऱ्यांदा केली वखरणी केलेली आपण मित्रांनो. दुसऱ्यांदा वखरणीला लागला 700 रुपये खर्च लागलेला आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर आपण सोयाबीनची बॅग आणलेली आहे. सोयाबीनच्या बॅगला अंकुर याला लागले 3000 रुपये लागलेले. आणि नंतर आपण केलेलं आहे खत आणलेलं आहे. खताची एक बॅग आणली 10-26 आणलेली आहे, त्याला लागले 1800 रुपये मित्रांनो. त्याच्यानंतर आपण केली पेरणीला आलेला खर्च 800 रुपये आलेला आहे मित्रांनो, 800 रुपये. त्याच्यानंतर आपण तणनाशकची फवारणी केलेली होती, त्याला आला 1000 रुपये खर्च मित्रांनो. आणि दुसऱ्यांदा आपण फवारणी केली, आपली कीटकनाशकची फवारणी केलेली आहे, त्याला आलं आहे 600 रुपये खर्च मित्रांनो. त्याच्यानंतर दुसरी फवारणी आपण केलेली, त्याला आला 1000 रुपये खर्च. आणि नंतर निंदणाला 2 बाया लागल्या होत्या आपल्याला, तर त्याला आला 500 रुपये खर्च मित्रांनो, असं 500 रुपये. आणि त्याच्यानंतर आपल्याला सोयाबीन काढायच्या टायमात आला 4500 म्हणजे असे 4500 रुपये खर्च आलेला आहे त्याच्यावर मित्रांनो. आणि नंतर सोयाबीन काढून आपल्याला 8 पोते झाले. 8 पोते झाल्याच्यानंतर आपल्याला 2000 रुपये खर्च आलेला आहे मित्रांनो त्याच्यावर असा. आणि सगळा एकूण खर्च झालेला आहे 17,700 रुपये खर्च झालेला आहे मित्रांनो. आणि सोयाबीनचा भाव त्याला भेटला आपल्याला 4100 भाव भेटलेला आहे. सोयाबीनला 4100 भाव भेटलेला आहे मित्रांनो. आणि नोव्हेंबरमध्ये आपण विकलेली, तर त्याचा सोयाबीनला आलेला होता आपल्याला 32,800 रुपये मित्रांनो, 32,800 रुपये. आणि पहिला होता 17,700 रुपये खर्च मित्रांनो, 17,700. आणि नंतर आपण काय केलेलं आहे, मग सगळी आपली हे सट झाल्याच्यानंतर हिशोब झाल्याच्यानंतर आपल्याला हातात पैसे आलेले होते. हातात पैसे आले होते 15,100 रुपये मित्रांनो. याचा आपण असं आपल्याला 7 महिने लागले मित्रांनो. 7 महिन्यामध्ये आपण 7 महिन्याचा हिशोब काढला तर आपल्याला शेतीमध्ये काहीच पुरलं नाही मित्रांनो, फक्त 15,100 रुपये राहिले. आणि त्याचा महिना काढला आपण, तर महिना काढला तर आपल्याला भेटणार आहे 3,500 रुपये. 3,500 रुपये नाही पडणार आपल्याला, 2,500 रुपये महिन्यानं पडलेले. तर मित्रांनो, हे अशी होती आपली सांगायचं बघा शेतकरी मित्रांनो. अशा प्रकारची आपली याच्यामध्ये होती एका एकराचा हिशोब आहे आपला. तर शेतकऱ्याला काय पुरतं मित्रांनो, सांगा बरं तुम्ही. आणि याच्यामध्ये काही चुकलं असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा, इथे हे चुकलेलं आहे मित्रांनो, आम्ही ती दुरुस्ती करूया मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, अशी आम्ही दुरुस्ती करू आणि आम्हाला सांगा कसं आहे कसं नाही शेतकरी मित्रांनो. असे आपलं होता एका एकराचा खर्च. तुमच्या तिकडे इतका खर्च होतो का एका एकरात, आम्हाला सांगा मित्रांनो. एकदा डबल तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवतो अशाच प्रकारचे, बघा वाचा आणि सांगा आम्हाला त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो. अशा प्रकारची होतं मित्रांनो, बघा कसं आहे कसं नाही शेतकरी मित्रांनो. कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो.
आमचा एका एकराचा खर्च किती झाला किती नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान मित्रांनो. आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा कसं आहे कसं नाही. इथेच थांबूया, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा.